काल रात्रभर झोप नाही. म्हणा झोप काय नेहमीचाच प्रश्न आहे. झोप तर कधीच लागत नाही. आणि आता त्याच्यात भरीसभर हा कोरोना. दिवसभर कोरोना, रात्रभर कोरोना, सकाळ दुपार संध्याकाळ उठता बसता झोपेत जागेत कोरोना कोरोना कोरोना. FB वर कोरोना, व्हॉट्सअपवर कोरोना, टीव्हीवर कोरोना, बातम्यांमध्ये कोरोना. कंटाळा या कोरोनाचा. समजतच नाहीये काय चाललंय, काय होणार आहे, कुठवर जाणार आहे. हे सगळं कठीण आहे. पण मन नुसतं अगदी विषण्ण होऊन जात. कळत नाही आता याच्यापुढे काय घडणार आहे, काय होणार आहे या समाजाचं, काय होणार आहे या देशाचं. आपलं तर ठीक आहे, आज आपण सुस्थितीत आहोत. पण ज्यांचं रोजगारीवर पोट आहे त्यांचं काय होईल. त्यांना बिचाऱ्यांना अन्न नाहीये. हात पसरून बसलेले बिचारे. दया येते सगळं बघून. मन खरोखर असं हेलावून जातं की अरे काय चाललंय आणि काय होणार आहे. आज मानसिक स्थिती माणसाची बिघडत चालली आहे. रोजच्या चिंता काळज्या, उद्या काय खायचं, खायला मिळणार आहे का नाही, आर्थिक स्थिती किती जणांना प्रश्न आहे. उद्या नोकरीचं काय होईल, पगार होतील की नाही, किती प्रश्न. समजत नाहीये कुठवर जाणार आहे आणि याचा शेवट कुठे होणार आहे. मन अक्षरशः भणभणायला लागतं डोकं. असे नकारात्मक विचार करून कसं बरं झालं नाही का. वी हॅव टू बी पॉझिटिव्ह. सकारात्मक विचारांची गरज आहे. आपल्या घरामध्ये ना काही सूक्ष्म शक्ती असतात आणि या शक्तीने मी तथास्तु म्हणत असतात. जर आपण नकारात्मक विचार केले तर मग त्या तथास्तु म्हणतील, चालेल नाही. सर्व काही सकारात्मकच घडलं पाहिजे आणि म्हणून आपले विचार सकारात्मक नाही का. आपण सगळं व्यवस्थित करतोय की नाही. वैयक्तिक स्वच्छता बाळगतोय, आपल्या घरातल्या सगळ्यांची नीट काळजी घेतोय, आपली मुलं बाळं बाहेर जात आहेत, सर्व नीती नियम बरोबर पाळतायत, मास्क लावतायत, हातात ग्लोव्ज घालतायत, बाजारातून आणलेल्या भाजी व्यवस्थित आपण कोमट पाण्यात घालून, सोडा घालून 10 मिनिटं ठेवून स्वच्छ परत 3-4 वेळेला पाण्यात धुवून वापरतोय. किराणा आणलेला जरासं ऊन देऊन पुन्हा ती पॅकेट्स वरनं सॅनिटाईज करून व्यवस्थित सामान भरतोय. सतत आपण आपले हात धुतोय, सॅनिटाईज करतोय. घरामध्ये डेटॉल घालून मिठाच्या पाण्याने झाडू पोछे सगळं व्यवस्थित करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिस्टन्स राखून आहोत. सतत माणसांमध्ये सामाजिक ह्याच्यामध्ये आपण जात नाही आहोत. सगळ्यांपासून अंतर राखून आहोत. घराच्या बाहेर फक्त कामासाठी पडतोय. ओके नाही. मग कशाची काळजी. आता ही गोष्ट खरी आहे की रस्त्यावरनं जाताना समोरच्या माणसाने जर चुकीचं वाहन चालवलं, आपण बरोबरच ड्राईव्ह करतोय, पण तो चुकला तर अपघात घडतो. पण त्याला जबाबदार आपण नसतो. आपण बरोबर नियम पाळलेलेच असतात ना. आणि म्हणून जो चुकतोय, जो नियम पाळत नाहीये, त्याला पण आपण सांगायला हवं की बाबा मास्क लाव, लांब राहा, नाकावरती रुमाल धर, व्यवस्थित स्वच्छता पाळ. तुझ्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येतील. ही याची जाणीव आपणच करून द्यायला हवी नाही का. आणि आपल्या घरामध्ये ईश्वराचं चिंतन करायचं, छान सर्जनात्मक गोष्टी करायच्या, चांगलं वाचन करायचं, चांगल्या गोष्टी बघायच्या. मग मनात सकारात्मक विचार येणारच. आणि जर सकारात्मक विचार असतील तर मग कशाची भीती. सर्व काही त्याच्यावर सोडून द्यायचं. कारण आपण आपली भूमिका योग्य रीतीने बजावलेली नाही का. मग थिंक पॉझिटिव्ह. सकारात्मक विचारांची जोड आयुष्याला देऊया. मन प्रसन्न ठेवूया. मन प्रसन्न तर आयुष्य प्रसन्न, घर प्रसन्न, सर्वच काही प्रसन्न. सो बी पॉझिटिव्ह.